नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये जानेवारी महिना 2025 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व भरतीमध्ये खूप फायदेमंद ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये जवळपास आपण 75+ क्वेश्चन बघणार विद्यार्थी मित्रांनो, आणि जे की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तर चला आपण वेळ न वाया घालता आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, DRDO स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारीला DRDO हा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. कधी? तर 1 जानेवारी. महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. आता समोरचा पॉईंट बघा, प्रो कबड्डी लीग 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हरियाणा स्टीलर्स यांनी प्रो कबड्डी 2024चे विजेतेपद जिंकले आहे. तर चला आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न काय, तर किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024चे कांस्यपदक 24 मध्ये कांस्यपदक कोणी जिंकले? तर लक्ष्य सेन यांनी जिंकले आहे. कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य. कुठे जिंकले आहे? किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा भारताचा एकमेव खेळाडू होता की ज्यांनी या गेममध्ये पार्टिसिपेट केला होता. तर कोण आहे तो? लक्ष्य सेन आहे. आता समोरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्वार व्यासपीठ सुरू केले आहे? तर कोणते? स्वार व्यासपीठ सुरू आहे. कोणत्या राज्य सरकारने केलं आहे? तर गुजरात. कशासाठी? तर भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी स्वार ही व्यासपीठ सुरू केलं आहे. तर चला आपण समोरच्या पॉईंटकडे जाऊ. बघा, आता महत्त्वाचा पॉईंट आहे, CRPFचे DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर CRPFचे DG म्हणून विपुल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. महत्त्वाचा पॉईंट आहे, बघा लक्षात ठेवा. आता समोरचा पॉईंट बघा, कोणी जॉर्जियाचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तो कोण आहेत? ते मिखाईल काविलाश्विनी. कोण आहेत ते? मिखाईल काविलाश्विनी. आणि कुठले? तर जॉर्जियाचे नवीन अध्यक्ष म्हणून यांनी शपथ घेतली आहे. तर कोणी? तर लक्षात ठेवत चला आपण समोरच्या पॉईंटकडे जाणार होता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या क्वेश्चनची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या स्पर्धा क्रीडा टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तुम्ही तिथे टेलिग्राम चॅनलमध्ये स्पर्धा क्रीडा जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला आपल्या लेक्चरची PDF भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो, आणि तिथे तुम्ही ती डाउनलोड करायची, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तर बघा समोरच्या पॉईंटकडे, ICCने डॅश यांना वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार 2024साठी नामांकित केले आहे. तर कोणाला केलं आहे? 2 व्यक्ती. बघा, एक स्मृती मानधना यांना केलं आहे आणि दुसरे तर अर्शदीप सिंग यांना केलं आहे. बघा काय केलं आहे, तर ICCने काय केलं आहे, म्हणजे या वर्षात 2024 या वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर केला आहे. कोणी? तर ICCने. त्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा, के विजयानंद हे कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त झाले? तर याचं आपला उत्तर काय आहे? तर आंध्र प्रदेशचे. कोण? के विजयानंद काय झाले? तर राज्याचे मुख्य सचिव म्हणून. आपल्या राज्याचा मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक आहे. ते सुद्धा पॉईंट लक्षात ठेवत चला. विद्यार्थी मित्रांनो, करंटचे आपण लेक्चर घेतले, जवळपास 1 लाइनरच्या घडामोडीचे 3-4 लेक्चर आपण कव्हर केले. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. म्हणजे त्यामध्ये आपण जवळपास 2024च्या बऱ्यापैकी घडामोडी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्याची लिंक दिली आहे. ज्यांनी ते बघितलं नसतं त्यांनी ते बघून घ्यायचे आहे. चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ. आपण भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कुठे केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे लडाख येथे. कुठे अनावरण केलं आहे? तर लडाखमध्ये केलं आहे. कसे? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. बघा आता समोरचं पॉईंट, देशातील पहिले काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर कोणत्या? तमिळनाडूमध्ये. देशातील पहिलाच हा काचेचा पूल ठरला विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचं उद्घाटन कुठे झाले? तर आपल्या तामिळनाडू राज्यामध्ये तो असणार आहे. बघा आता समोरचा पॉईंट, परकीय चलनाचा साठा $700 अब्ज US डॉलरपर्यंत वाढून भारताचा आता जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत आता जगात जवळपास 4थ्या क्रमांकावर आहे. तर किती? $700 अब्ज US डॉलरचा साठा इथपर्यंत वाढलेला आहे. समोरचं पण, नुकतेच इस्रोने स्पेडेक्स मिशन लॉन्च केले आहे. स्पेडेक्सचे पूर्ण नाव काय आहे? बघा आपलं लॉंग फॉर्म विचारला आहे. तर स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. काय? तर स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट हे स्पेडेक्सचं फुल फॉर्म आहे. चला समोरचा पॉईंट बघू आपण. बघा आता, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कुठे? विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपल्या सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, UIDAIचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर भुवनेश कुमार यांची नियुक्ती झाली. तर काय? CEO झाले. कोणत्याचे? तर UIDAIचे CEO झाले ते. बघा समोरचं पॉईंट, बघा, पश्चिम बंगालने अंतिम फेरीत कोणत्या संघाचा पराभव करून 78वी संतोष ट्रॉफी 2024-25 जिंकलेली आहे? तर कोणत्या संघाचा पराभव केला त्यांनी? तर केरळ संघाचा. तर कोणी जिंकले आहे? तर पश्चिम बंगालने जिंकली आहे. बघा आता, सुचुआन नावाचे नवीन उभयचर आक्रमक जहाज कोणत्या देशाने लॉन्च केले? तर बघा नाव काय? सुचुआन. त्याच्यावर आपल्या लक्षात येईल चीनने लॉन्च केले.
बघा नाव कसं आहे तर सिचुआन आहे. याहून थोडं लक्षात यायला आपल्याला आयडिया येते. समोरचा पॉईंट बघा आता 2024 कोणत्या राज्याने 22% गुन्हेगारी वाढली आहे. कोणत्या राज्यामध्ये वाढली आहे तर तेलंगणामध्ये. किती जवळपास 22% गुन्हेगारी वाढलेली आहे. समोर बघा आता ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय कर्णधार कोण खेळाडू ठरला आहे तर बघा नितेश रेड्डी हा ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आता झालेल्या आपल्या BGT म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्यांनी हे म्हणजे शतक झळकवलेले आहे. बघा समोरचा पॉईंट आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार एकूण किती जणांना प्रदान करण्यात आला आहे तर बघा एकूण किती जणांना प्रदान करण्यात आला आहे तर एकूण 4 जणांना. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार एकूण किती जणांना तर 4 जणांना प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा पॉईंट बघा कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांमध्ये 15 दिवसाची वाचन मोहीम सुरू केली तर कोणत्या राज्याने महाराष्ट्र राज्याने सुरू केली. किती तर 15 दिवसाची वाचन मोहीम सुरू केली आहे. कोणत्या राज्याने महाराष्ट्र राज्याने. बघा वन परिस्थितीला ग्रीन GDPशी जोडणारे पहिले राज्य कोणते ठरले तर छत्तीसगड. यांनी काय केलं वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडले. तर कोणत्या राज्याने जोडले तर छत्तीसगड या राज्याने जोडला आहे. बघा आता कोणत्या माजी क्रिकेटपटूचे आत्मचरित्र स्टंपड लॉन्च करण्यात आले तर कोणत्या सय्यद किरमाणी यांचे आत्मचरित्र हे लॉन्च करण्यात आले. लक्षात ठेवा. बघा पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे तर कोणत्या रशियाने. यांनी काय केलं आहे पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नवीन पर्यटन कर लागू केलेला आहे. लक्षात ठेवा रशिया महत्त्वाचा पॉईंट आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारताच्या GDPचा अंदाजे वाढीची टक्केवारी किती तर 6.6%. किती टक्केवारी आहे वाढीची तर 6.6% आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवत चला. बघा समोरचा कोणत्या मंत्रालयाने 2025 हे वर्ष सुधारणा वर्ष म्हणून घोषित केले तर कोणत्या मंत्रालयाने केले आहे तर संरक्षण मंत्रालयाने 2025 हे वर्ष काय संरक्षण म्हणजे सुधारणा वर्ष म्हणून घोषित केले. महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. बघा 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती तर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आली. तर 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस कुठे तर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेली होती. आता कोणत्या देशात बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली तर नेपाळ इथे काय करण्यात आलं बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर कोणाची फ्रँक लेसियस यांची निवड करण्यात आली. तर IOCचे काय नवीन अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. कोण येते तर फ्रँक लेसियस हे आहेत. बघा समोरचा पॉईंट आता भारत डॅश या वर्षापर्यंत मैत्रीच्या जागी अंटार्क्टिका मधील मैत्री 2 संशोधन केंद्र घेणार आहे तर कधी 2029 या वर्षापर्यंत. बघा समोरचा आता नुकतेच ICMR म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. कोण बनले आहे तर प्रमुख भारती कुलकर्णी यांची नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हणजे हे भारती कुलकर्णी हे ICMRचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. बघा ग्रामीण भारत महोत्सव 2025चे उद्घाटन कोणी केले आहे तर कोणी केलं आहे ग्रामीण भारत महोत्सव 2025 उद्घाटन तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. भारतातील पहिला HMPV रुग्ण कोणत्या राज्यात म्हणजे कोणत्या शहरात आढळला आहे तर बेंगळुरू येथे आढळला आहे. तर कोणता HMPVचा रुग्ण कुठे तर बेंगळुरू येथे आढळला आहे. बघा UPI ॲपसाठी मार्केटिंग अंतिम मुदत NPCIने कधीपर्यंत वाढवली आहे तर कधी 2026 पर्यंत वाढवली आहे. बघा भारतातील पहिल्या जनरेशन बेटा बाळाचा जन्म डॅश येथे मध्ये झाला आहे तर कुठं ॲझॉलमध्ये झाला आहे. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे भारतातील पहिल्या म्हटलं की महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. भारतातील पहिल्या जनरेशन बेटा मुलाचा जन्म कुठे झाला आहे तर ॲझॉलमध्ये झालेला आहे. बघा 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर भुवनेश्वर येथे आयोजन करण्यात आले. महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत चला तर प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा समोरचं पॉईंट बघा ब्लिकिटने प्रथम त्यांची 10 मिनिटाची रुग्णवाहिका सेवा कुठे सुरू केली आहे तर गुरुग्राम येथे सुरू केले. महत्त्वाचं आहे लक्षात ठेवत चला. बघा अलीकडे जल्लीकट्टू महोत्सव 2025 भारतातील कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे तर तामिळनाडूमध्ये. कोणता महोत्सव आहे तर जल्लीकट्टू महोत्सव आहे. तर कधी आता 2025 जानेवारीमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं होतं तर कुठे
तामिळनाडू येथे आयोजन करण्यात आलं. बघा 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल अंतिम फेरीत कोणी जिंकले? तर कोणी जिंकले? वरुण तोमर यांनी अंतिम फेरी जिंकली आहे. बघा कोणत्या राज्य सरकारने शहीद माधव सिंह हातचर्चा योजना सुरू केली? तर कोणती? ओडिशाने केली आहे. तर कोणती? शहीद माधव सिंह हातचर्चा योजना सुरू केली तर कोणत्या? ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे. समोरचा पॉईंट बघा, मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारत कोणत्या स्थानावर पोहोचला आहे? तर भारत 3ऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर कशाच्या बाबतीत? मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या स्थानाच्या बाबतीत भारत किती? 3ऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बघा नुकतेच समोरचा पॉईंट बघा, नुकतेच कोणते शहर जगातील प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर कोणते? हनोई व्हिएतनामची राजधानी आहे. कोणते शहर आहे? तर हनोई ही व्हिएतनामची हे सगळ्यात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले. तर हनोई हे महत्त्वाचं लक्षात ठेवत चला. बघा कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्सचा पूर्ण सदस्य देश झाला आहे? तर इंडोनेशिया. तर हा काय झाला आहे? तर ब्रिक्सचा अधिकृतपणे पूर्ण सदस्य झाला आहे. तर कोण? तर इंडोनेशिया हा देश. बघा आता पंचायत ते संसद 2.0 उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर ओम बिर्ला यांनी केले आहे. तर कोणी केले? ओम बिर्ला यांनी केले. इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर व्ही नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. किरण जाधवने समोरचा पॉईंट बघा, किरण जाधवने लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धेत एअर रायफलमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कोणते? सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणी? किरण जाधवने. कुठे जिंकले आहे? तर लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धेत जिंकले, सुवर्ण पदक जिंकले आहे त्यांनी. अलीकडेच कोणत्या शहरात PM मोदींनी केंद्र आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केली? तर कुठे? नवी दिल्ली येथे केली. कोणत्या संस्थेची? तर PM मोदी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केली. तर कोणत्या शहरात केली? आपल्या नवी दिल्ली येथे केलेली आहे. अलीकडेच कोणत्या देशाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली? तर ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. आपल्या इंडियाचा त्यांनी पराभव केला होता. केंद्राने कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू केले? तर सिक्कीममध्ये केले. तर काय केलं आहे? देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू केले. तर कुठे? सिक्कीम येथे सुरू केलेले आहे. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बहादूरसिंह सांगू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कशाचे? ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा समोरचा पॉईंट, कोणत्या बँकेने हर घर लखपती योजना सुरू केली आहे? तर SBI बँकेने ही योजना सुरू केली आहे. कोणती? तर हर घर लखपती योजना सुरू केली आहे. दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 10 जानेवारी हा दरवर्षी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. केंद्र सरकारने डॅश यांची महसूल सचिव म्हणून नियुक्ती केली. तर कोणी? तुम्हीकांत पांडे यांची काय केली? तर महसूल सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. समोरचा पॉईंट बघा, ग्रेट नोएडा येथे इंडन्स फूड 2025च्या 8व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर चिराग पासवान यांनी केलेले आहे. ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये कोणते शहर अव्वल आहे? तर कोणते? लंडन हे शहर अव्वल आहे. कशामध्ये? ग्लोबल पॉवर सिटी ऑफ इंडेक्समध्ये. तर लंडन हे शहर काय? तर अव्वल आहे. बघा माजी उपराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना समर्पित स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने कुठे मंजुरी दिली आहे? तर राष्ट्रीय स्मृती संकुलन येथे मंजुरी दिली आहे. तर कोण आहे ते? प्रणव मुखर्जी आपले माजी राष्ट्रपती आहेत आणि यांचं स्मारक कुठे उभारण्यात आलं आहे? तर राष्ट्रीय स्मृती संकुलन इथे उभारणे आणि केंद्र सरकारने त्यासाठी काय केलं आहे? तर मंजुरी दिली आहे. समोरचा पॉईंट बघा आता, 2025मध्ये उज्ज्वला योजनेला किती वर्ष पूर्ण होत आहे? तर महत्त्वाचं पॉईंट आहे, किती? 10 वर्ष पूर्ण होत आहे 2025मध्ये. कोणत्या योजनेला? तर उज्ज्वला योजनेला. याच्याविषयी थोडी माहिती काढून ठेवा, क्वेश्चन याचे चान्सेस आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 85वा क्रमांक आहे. कशामध्ये? हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये. राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. समोरचा पॉईंट बघा आता, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि गट प्रमुख जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बलदेव प्रकाश यांची काय नियुक्ती करण्यात आली? तर काय म्हणून? उपव्यवस्थापकीय संचालक आणि तसेच गट प्रमुख जोखीम अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे, बलदेव प्रकाश यांची. समोरचा पॉईंट बघा, कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुडाची ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली? तर कोणत्या? कर्नाटक राज्याच्या वन विभागाने. तर कोणती प्रणाली सुरू केली आहे?
गरुडाची ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केलेली आहे. महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. बघा, अलीकडेच UP सरकारने कोणाच्या सहकार्याने UP ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चर सुरू केले आहे? तर गुगलच्या साहाय्याने केले. तर गुगलच्या साहाय्याने काय केलं UP सरकारने? तर UP ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चर सुरू केलेले आहे. तर गुगलच्या साहाय्याने सुरू केलेले आहे. समोरचं पॉईंट बघा आता. कोणत्या देशात हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिली हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे? तर श्रीलंका देशामध्ये. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय केलं आहे? म्हणजे देशातील पहिलेच हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विमा सखी योजना सुरू केली. ही योजना LICद्वारे सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. कोणती? तर विमा सखी योजना सुरू केली बघा. आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केलेली आहे. समोरचा पॉईंट बघा. हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे नाव कोणाच्या नावावर बदलण्याची मान्यता देण्यात आली? तर मनमोहन सिंग यांच्या नावावर बदलण्यात आले. तर काय केलं? हिमाचल प्रदेशने इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं काय केलं नाव? तर मनमोहन सिंग यांच्या नावावर बदलण्यास मान्यता दिलेली आहे. बघा, प्रेसिडेंट्स मेडल ऑफ फ्रीडम जिंकणारा पहिला पुरुष फुटबॉल कोण ठरला आहे? तर लिओन मेसी. तर काय जिंकले त्यांनी? प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम जिंकला आहे त्यांनी. त्याच्यामुळं महत्त्वाचं टॉम आणि पहिलाच पुरुष ठरला आहे. त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आहे. बघा आता, ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण किती सदस्य झाले? तर 10 सदस्य आहे. बघा, किती? 10 सदस्य देश झाले आहेत. कशामध्ये? ब्रिक्स संघटनेमध्ये. 2025चा महाकुंभ किती वर्षांनी होत आहे? तर 144 वर्षांनी झाला आहे. बघा, 2025चा महाकुंभ किती? 144 वर्षांनी झालेला आहे. आता कोणत्या मंत्रालयाने नॅशनल रिव्हर ट्रॅफिक अँड नेव्हिगेशन सिस्टीम सुरू केली आहे? तर बंदरे, शिपिंग अँड जलमार्ग मंत्रालयाने सुरू केले आहे. तर काय सुरू केलं आहे? तर नॅशनल रिव्हर ट्रॅफिक अँड नेव्हिगेशन सिस्टीम सुरू केले आहे. बघा, समोरचा पॉईंट. भारत डॅश वर्षामध्ये 28व्या CSPOCचे आयोजन करणार आहे? तर कधी? 2026मध्ये आयोजन करणार आहे भारत. बघा आता समोर. हिमकवच नावाची नवीन मल्टीलेअर क्लोजिंग सिस्टम कोणाच्याद्वारे विकसित करण्यात आली? तर DRDOच्याद्वारे विकसित करण्यात आली. तर काय विकसित करण्यात आलं? हिमकवच नावाची नवीन मल्टीलेअर क्लोजिंग सिस्टीम विकसित करण्यात आली आणि DRDOद्वारे विकसित करण्यात आली. त्यामुळे लक्षात ठेवा. कोणता देश हा चिलीनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम साठा चीन असलेला देश असणार आहे? तर कोणता देश असणार आहे? चीन. म्हणजे चिलीनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम साठा असणारा देश असणार आहे. कोणता? तर चीन हा देश असणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा, दरवर्षी फ्लेमिंगो महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये. तर कोणता? फ्लेमिंगो महोत्सव साजरा करण्यात येतो. तर कुठे? आंध्र प्रदेशमध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिती कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर फ्रान्समध्ये. AI सध्या चर्चा आहे विद्यार्थी मित्रांनो. ते AI संबंधी आपण घडामोडी टाकल्या आहे, त्यासुद्धा बघून घ्यायच्या आहेत. तर काय आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिती कोणत्या देशात? तर फ्रान्समध्ये आयोजित केलं जाणार आहे. समोरचं बघा आता. भारतातील पहिली महिला हॉकी इंडियन लीग कुठे आयोजित केली जाणार आहे? तर झारखंडमध्ये. तर काय? तर पहिली महिला हॉकी इंडियन लीग आयोजित केली जाणार आहे. तर कुठे? झारखंडमध्ये आयोजित केली जाणार आहे. कोणता देश अधिकृत सांख्यिकीसाठी बिग डेटा आणि डेटा सायन्स अँड एक्सपर्टच्या UN समितीमध्ये सामील झाला आहे? तर कोणता? भारत देश. बघा, महत्त्वाचा पॉईंट आपला भारत देश सामील झालेला आहे. लक्षात ठेवायचा आहे पॉईंट. बघा, डॅश या महिलांच्या U19 म्हणजे अंडर-19 वन डे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू कोण ठरली आहे? तर इरा जाधव. काय ठरली आहे? तर ही महिलांच्या अंडर-19 वन डे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तर कोण येते? इरा जाधव आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जानेवारीमधले आतापर्यंतचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन घेतले आहे आपण. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपले लेक्चर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या PDFची लिंक तुम्हाला आपलं PDF ही आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तिथून PDF डाउनलोड करून झेरॉक्स करून रिव्हिजनसाठी याचा तुम्हाला फायदा ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले लेक्चर आवडत असतील तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करत चला, जेणेकरून याचासुद्धा फायदा त्यांना होत चला. विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.